बऱ्याच लोकांना एकतर तीव्रता किंवा विश्रांती माहीत नसते, जी इतर बऱ्याच प्राण्यांना माहीत असते. कारण असे प्राणी ज्यांच्यात फार मोठी बुद्धिमत्ता नसते, पण त्यांच्यात अंगभूत प्रवृत्ती असते. सहज प्रवृत्तीनुसार जाणं म्हणजे ते निसर्गाच्या प्रवृत्तीनुसार जातात. पण माणूस त्याच्या विचारानुसार जातो. फार थोडी माणसंच स्वतःच्या इच्छेनुसार आपले विचार ठरवू आणि घडवू शकत असल्याने नक्कीच ते निष्प्राण जीवन जगतात. एकतर त्यांना दबा धरून बसणाऱ्या वाघाची तीव्रता माहीत नसते किंवा त्याला माहीत असणारी विश्रांती देखील माहीत नसते, जी त्याने जे काही करणं गरजेचं आहे ते केल्यानंतर असते. योग म्हणजे पुन्हा एकदा स्वतःला निसर्गाच्या आवाजाच्या मार्गदर्शनाखाली आणणे. कारण या शरीराला निसर्गापेक्षा जास्त चांगलं कोणीही ओळखत नाही. ऐकायला शिकणं, मार्गदर्शन घ्यायला शिकणं, त्याकडून ज्यातून हे शरीर निर्माण होतं. तर योगाची प्रक्रिया म्हणजे इथे अशा प्रकारे बसणं, केवळ या पृथ्वीचा एक विस्तार म्हणून, जो एखादा तसाही बनणारच आहे.